कोण आहे आप्पा? अरे हे कोणाला घेऊन आलाय तू? अरे अप्पा घात झालाय. अरे आड्यावर लफडं गाडीत आले. अरे या डोक्यात काय गौऱ्या भरल्यात का काय? यायला 1000 वेळा सांगतो लफडी करू नको, लफडी करू नको. ऐक अप्पा. अरे ऐक अप्पा. अरे ए सुन येडी खदान. ए बाय चाल, तुझी वाट पकड, चाल. ए तीनपाट, बाईशी कसं बोलायचं शिकला नाही का? मी नाही आणल्या पहिलं. मी नाही आणली पहिलं. येणं बनवतो. जमिनीतून उगवली का आभाळातून? पडली मी, लपून बसले होते. काय म्हणायचंय मग? म्हणजे तू तसली बाई नाहीस? राणे. होय राणी. अरे तिच्या आईला, तुला हिचं नाव पण माहिती आहे? मला उल्लू बनवतोस आज? अरे अप्पा ऐकून तर घे. अरे नाही आणलं. मी नाही आणली अप्पा. हो मी स्वतः आले आणि लपून बसले तिथं आणि झोप लागली. बघ अरे तुझ्या संग बोलताना तवाच दिसली मला. होय ना, तिच्या कपाळावर लिहिलेलं पण दिसलं राणी. मला उल्लू बनवतो. काय रे ड्रायव्हर आहे ना तू? तुम्ही दोघं गप्पा मारताय, इथं ट्रॉफिक थांबतंय माहिती नाही का? पण तुला माझं नाव कसं माहिती? तिकडे अड्ड्यावर कालवा चालला होता. 2-3 वेळा बघडले होतं, पण तावडीत काय आली नाही बघ. कालवा म्हणजे? अरे बाप रे, ती माणसं येतील की तिला हुडकत. ती म्हणते नी मी जाणलं. पण तू का बरं आलीस पण? इल्या, तू माझ्याशी काहीतरी खोटं बोलतोयस बघ. हे मला चालणार नाही. या तू का बरं आलीस पळून पण? अरे तो एक बिल्डर बाबा, बडा मोठा आसामी आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतो आणि विकतो. पण सिंपलची गोष्ट आहे, त्याला कळत नाही का कॉन्डम लावावा म्हणून? तूच सांग. आप्पा काय झालं? अरे बाबा काय नाही झालं, काय नाही झालं. चल चल चल. काय रे, त्याला कंडोम माहित नाही का? तू का बरं आलीस पळून? बिल्डरची 2 माणसं पाहिली आणि त्यांना ओळखलं, पळून आली. तुलाच न्यायला आली, तू कसं काय ओळखलं? अरे लाईफ गेली तिकडं. आणि तू ऐकलास ना माझ्या नावाचा गलगा? म्हणजे माझा अंदाज करेक्ट. येडगांडे, अरे ही काय लचंड लावून ठेवले? तुझा दोस्त बिस्का फिरला का काय? अहो अण्णा. आप्पा. आप्पा अण्णा. हा तुम्ही बोल. नाही तुम्ही तर बोलूच नका. जावा तुम्ही इकडनं. अहो आप्पा, मला मॅडम बाईनच पाठवलंय. कोण मॅडम बाई? काय मॅडम आहे ना तुम्हाला पाठवलंय? अरे तुला तेच सांगते कवापासून, तू ऐकतच नाही. हो बाई, तुमचं तुम्ही बघा बाबा. अहो आबा. आबा नाही आप्पा. हो बाई, असं काय करताय? जावा ना, तुमचं तुम्ही बघा ना, तुमची वाट धरा ना. जावा तुम्ही. ए बाबा, ए दिल्या, अरे तोंड काय बघत बसलाय? चल. अहो आप्पा, पुढं कुठं तरी सोडा की, मी जाईन पुढून. मी आणि माझं नशीब. ते काय नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. ए चल रे. चल सोड तिला. आष्टापाट्याला सोड, मी आहे माग. ए त्याच्या पुढे सोडू नको रे. बर. ए मदत कर थोडीशी.
चहा पाणी करू. वॉशरूम कुठे आहे? आप्पा दिले आला आणि ती कुरकुर गपरे. दिल्या इकडे. त्या पोरीला इथंच सोड. काय तिच्या मागे ती माणसं येतील, कशी असतील कशी नाही काही सांगता येत नाही. आले तर आले, आपण काय तिला पळवून आणलंय काय? आले तर येऊन घेऊन जातील. हेलो मल्ली. रानी, अगं भाई किधर है तू? रुक जरा 1 मिनट. क्या रे, तेरा बाबूराव खुश हुआ ना? बाबूराव तो मोगैम्बो हो गया. फिर रुकना जरा. अरे वो बाहर बेटा आ जाएगा, थोड़ा फोन पे बात कर लूंगी. हॅलो मल्ली, गुपचूप सुन मी काय बोलते. तू सुन ना रानी, काय को जीवाला गोर लगाने का रे. हा मल्ली, डर मत. मी 4-8 दिवस जाते, येते फिरून. आले की मॅडम बाईला समजावते बरोबर. अगं राणी, तर मॅडम बाईला समजेल ग, पण तो बाबूराव 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 कशाला? तो मॅडम बाईचा गुलाम, त्याला काय द्यायचं. कुछ नहीं है, कुछ पागल. जान दे, छोड़. मी तुला 5 मिनिटात कॉल करते आणि तू मॅडम बाई सारखं बोलायचं. तुला काय पाहिजे बोला? 4 चहा द्या आणि ते कुरकुरे द्या लाल कलरचं. लवकर आणा बरं का. मॅडम, चहा प्या निवांत. आलेल्या वाटेने माघार निघा. आप्पा काय ऐक नाही. मी काय म्हणते, तुम्ही लोक कुठे जाणार आहे? बाई, आम्हाला वेळ लागेल, तुम्ही तुमचं बघून घ्या. हां तर आप्पा. हा आप्पाच. हां तर आप्पा, मी पडली बाईची जात. तुमच्यासारखी माणसं सोबत असली की भीती नाही. आम्हाला त्याची भीती वाटते, त्याचं काय. अहो आप्पा, तुम्हाला कसली भीती? हे बघ राणी, मॅडम बाईची माणसं कापून टाकते ना आम्हाला. मॅडम बाईचीच गोष्ट ना. 1 मिनिट. हॅलो मॅडम बाई. हां मॅडम बाई, हॅलो, मी राणी बोलते. हाँ रानी, बोल मेरी बच्ची, काय बोलते. आणि कुठे असतो आता? अजून तर पोहोचले नाही, पण पोहोचले की कॉल करा. पण सगळं तिकडे ठीक आहे ना? डोंट फिकर बेटा, मी करते ना सगळं ठीक. आता बिल्डरला धडा शिकवायचा म्हणून तर तुला तिकडं पाठवलं ना. तू ये 4-8 दिवस फिरून.
हा भरोसा तोडायचा नाही. तो टोपी लावत असाल तर माझी काही हरकत नाही. आप्पा कसली टोपी? क्या रे तयार आहे क्या? नाही चल फिर तयार कर. तू कर. तू कर. तो टोपी लावाल नाही तर काय? या लोकांना पोटाचा उपास जमतो. पण पोटा खालचं पेटलं की विजवायला ताबडतोब लागतच. मॅडम बाई तूच आहेस आमची राखणदार आणि अशीच मॅडम बाई सगळ्या पोरींना भेटू दे. देख ना तू 8 दिवस नाही तर मोठं नुकसान होणार. पण जाऊ दे, माझवड्या गिरायकांना ना थोडा झटका दाखवलाच पाहिजे. पैसे देतात म्हणून काय झालं? आपल्याला काय रोगराई लागली तर काय करायचं आपण? लक्ष कुठे तुझं? चल हे साला. थँक्यू हा मॅडम बाई, ठेवते हा. कोई शक? ही मॅडम होती. मग नाहीतर काय, तू ओळखतोस ना मॅडम बाईला. बाई नक्की तुमचं म्हणणं तरी काय? मला तुमच्या संगतीत फिरायचंय. आमच्या संगती का बरं? ते नाही का तुमच्या गाडीच्या मागे आंदो आंदो म्हणतात, तसं काय काम करेन मी. आप्पा मी कुठं सुद्धा जाणार नाही, सांगून ठेवतो. दिल्या या बाईचा गळ्यात पडायचा विचार आहे. तिला रस्ता दाखव, हे आपल्यासोबत चालणार नाही बरं का? नाही 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 नाही. राणी मॅडम निघा. तुमची मर्जी. बाय. थोडी मदत करशील का? अगं सांग की काय काम आहे ते? हा आप्पा वेज आहे का? पण तू तर लेका ऑलराऊंडर वाटतोय. हाय घे, आपला दोस्त आहे पण बापासारखा आहे. त्याच्या विरोधात जाता येत नाही बघ. तुम्ही लोक काय पॅसेंजर बिसेंजर घेत नाही का? घेताव की. म्हणजे तू म्हणजे काय म्हणजे? बोल ना. रंडेवाली. तुला नेमकं जायचं कुठं? मी गाडीत बसून पाठवतो तुला. माझ्याकडे पैसे नाहीत. मग आलीच कशी काय? मॅडमाने दिली नाहीत काय? मॅडम बाईच कमावते आमच्यावर आणि ती कसली पैसे देते? म्हणजे तुला पैसे पाहिजे? किती? आता दिवसभर प्रवास करू, रात्री वसूल कर. आप्पा ती त्याला पटवून राहिली. काय त्याच्या आईला आता? कालचं खाल्लेलं पचलं नाही का? काल थोडा राडा झाला, उपाशी पोटेच पळ काढला. बघ देवाला किती काळजी तुझी. तू उपाशी म्हणून मला तुझ्या गाडीत टाकली. अरे बापरे, ही तर माझ्या देण्यात आलं नव्हतं बघ. ए दिल्या, काय खुसूर पुसूर लावली? जनाची नाही तर मनाची तर ठेवा. अप्पा मला एक कळ नाही, पोटाच्या भुकेसाठी दुकानं लागो तितकी लागो तिथं. पोटाखालची भूक काय भूक नाही वय. ए भावाने, जास्त डोकं पाजवू नकोस हा. काय बोललो? आप्पा तसं पाहिलं तर दिल्या तुला तर ना आता पटाच देतो. चल चल चल. त्या भाय ए भावाने, चल तुझा रस्ता पकड. चाल
पिंग्या. टिंग्या नाही डुग्या. हे आवाज खाली. मी पैसे देणार आहे आणि मला पुढे जायचंय. पण तुला जायचं आहे कुठं नेमकं? तू बसली कुठं? ह्यो पळाला तिथून. मला सांग, असं तू खास काय करणार आहे? सांगा की राया, काय करू? अरे बाप रे रायप्पा, लईच भारी दिसते बाबा हे. मला लावणी पण येते. ए बाई, इथं काय लावणीचा फडबीड नाही काढायचा आहे. चल निघ म्हणलं ना. आप्पा, आपली प्रायव्हेट बैठक होईल की मस्त. अहो पाहुणा, तुम्हासनी दिल खुश करणार बघ. काय? नाही स्वप्नात येऊन तुमची. काय? काय नाही, घ्या की ठेवून 3-4 दिवसासाठी संसाराच्या बैलगाड्यातून जरा काही वेगळं. रायप्पा मस्त आहे राव, टाइम बी वाचेल. घाल तुझी आई. चला बाय, सौदा पक्का. गाडीला भाडं बी नाही, तुमची बिदागी बी नाही. चला बसा गाडीत. याला म्हणतात मर्दगडी. नागिला नालिहा नागिला नालिहा ठंडीहा मगजिला ससुरी. ए मां तो गाड़ी काढणार रे. नागिला नालिहा ठंडीहा मगजिला ससुरी. नागिला नालिहा नागिला नालिहा ठंडीहा मगजिला ससुरी. इतनी सर्दी है किसी का लिहाफ नहीं ले. हो जा पड़ोसी के चूल्हे से नाल लेंगे. इतनी सर्दी है किसी का लिहाफ नहीं ले. हो जा पड़ोसी के चूल्हे से नाल लेंगे. भल्ली राणीची काय खबर बात?
मॅडम बाई मला खरंच काही माहित नाहीये.